तुळजापूर मंदिरामध्ये धक्कादायक प्रकार जो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला। तुळजापूर मंदिरामध्ये एका महिलेने असं काही केलं की ज्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। पुण्यावरून तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी महिला आयुष्यात पहिल्यांदा तुळजापूरला आली होती, पण तिने तिथे जे काही केलं दृश्य दिसलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अत्यंत व्हायरल झालाय। एक अत्यंत धक्कादायक घटना अत्यंत पवित्र स्थळी घडली आहे, ज्यामुळे महिलेचं नाव सुद्धा गुपित ठेवण्यात आलंय, कारण की या घटनेमुळे या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो। मग काय घडलं तुळजापुरात की ज्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली? त्या महिलेने या पवित्र स्थळी असं काय केलं की ज्यामुळे तिचं नाव गुपित ठेवण्यात आलं? तिच्या जीवाला धोका कसा काय निर्माण झाला? या पवित्र स्थळाचं पवित्र भंग काढणारी नेमकी घटना काय होती? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। संपूर्ण महाराष्ट्र हादरून टाकणारी घटना जी तुळजापुरात तुळजाभवानीच्या मंदिरात घडली। जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा दर्शनासाठी आलेली एक पुण्यातली महिला तिथे तिने असं काय केलं ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली। परिस्थिती अत्यंत गंभीर बनली। तिची ओळख आता गुप्त ठेवण्यात आलेली आहे, तिच्या जीवाला धोका आहे। मग नेमकं त्या महिलेनं असं काय केलं? तिथे साक्षात तिला असं काय दृश्य दिसलं, काय अनुभव आला? याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती अत्यंत व्हायरल झालेला आहे। तुळजापुरात अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतात। मग या मंदिरामध्ये महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातील लोक येतात, अगदी श्रद्धेने मंदिरात येत असतात, तुळजाभवानीला काही ना काही तरी साखळ घालत असतात। परंतु ही जी घटना आहे, अशी जी घडली आहे, विचार कोणी केलाच नव्हता। आतापर्यंत असं कोणी बघितलं नसेल। या महिलेने नेमकं काय केलं आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका धक्क्याचं वातावरण आता निर्माण झालंय। मग या महिलेने नेमकं तिथं काय केलंय सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत। हे मंदिर 12व्या दशकात यादव वंशाच्या काळात याची उभारणी झाली असं मानलं जातं। पुढे आदिलशहा मुघल साम्राज्याच्या काळात या मंदिराला मोठा मान मिळाला होता। मराठी साम्राज्याच्या उदयात या देवतेचे स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं। मंदिराची वास्तुशैली दगडी असून दक्षिण भारतीय शैलीचा याच्यावर प्रभाव दिसतो। उंच मुकुट, शिल्पकला आणि कोरीव कामामुळे या मंदिराचे एक विशेष वेगळंच वैशिष्ट्य निर्माण झालंय। या मुख्य गाभाऱ्यात तुळजाभवानी आईची मूर्ती आहे, जिच्यात 8 हात आहेत, जी अत्यंत जिवंत भासते। देवीच्या हाती विशिष्ट शस्त्र आहे, महिषासुराचा वध करताना ही दाखवली गेली आहे। मंदिरात प्रवेश करताना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते, यामुळे दरवर्षी लाखो भाविक इथे येत असतात। महाराष्ट्रातील धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे असणारं तुळजाभवानीचं मंदिर हे देशातील एक अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचं मंदिर आहे। देवी पार्वतीच्या अवतारातील तुळजाभवानी यांनी समर्पित आहे। संत, राजे, योद्धे असे सर्वसामान्य आणि मोठे लोक सर्वांचं श्रद्धास्थान आहे, अशी या मंदिराची ख्याती। राज्यभरातील भाविकांची या देवीवर मोठी श्रद्धा आहे। पण या घटनेचा इतिहास सगळ्या इतिहासाला काळिमा फासणारा आहे। आता मग काय या ठिकाणी घडले? सुमारे 12 शतकामध्ये यादव वंशाच्या काळात या मंदिराची उभारणी झाली असं मानलं होतं। परंतु ही महिला पुण्याहून प्रवास करून त्या ठिकाणी मंदिर बघण्यासाठी आली होती। देवीचं दर्शन घेण्यासाठी ती येणार होती, पण या मंदिरात जेव्हा ती आली तेव्हा तिनं गाडी तिथे लावली आणि चालता चालता तो भयंकर प्रकार घडला। मग सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ प्रसारित झाला आणि व्हिडिओमध्ये अक्षरशः लोकांमध्ये खळबळ उडाली आहे, कारण तिने जी घटना केली आहे, जी घटना समोर आली आहे, ती सत्य परिस्थिती आहे। ती समजल्यावर लोकांच्यात प्रचंड प्रतिक्रिया उलगडत आहेत। आता देवाला तरी लाजा मूर्खांनो, अशा प्रकारची प्रतिक्रिया तिथे होत आहे। आता तुळजापूर शहरामध्ये या मंदिराला एक मोठं स्थान प्राप्त झालंय। देशभरातून भाविक येतात, सततची गर्दी असते आणि याच गर्दीमधून असे काही भयंकर प्रकार घडतात। मंदिर परिसरात धूप फुलांची दुकाने, प्रसादाचे स्टॉल, धर्मशाळा असतात। शासनाचे यात्रेकरूंसाठी सोयींसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, परंतु मात्र या महिलेसोबत आणि या महिलेने जो अनुभव घेतलाय तो सोशल मीडियावरती शेअर केला आणि तिचा जो अनुभव आहे त्याचे छायाचित्र, त्याचे व्हिडिओ क्लिप्स टाकण्यात आल्यात आणि ज्यातून या मंदिरातल्या सगळ्यात धक्कादायक प्रकार बाहेर आला। अखेर तो दिवस उजाडला होता। त्या दिवशी ही महिला आता पुण्याहून निघणार होती। ही महिला पुण्याला एका विभागातून येत होती। तिने ती बसने या ठिकाणी येणार नसून ती एका प्रायव्हेट गाडीने येणार होती। तिच्यासोबत तिचे घरचे आणि तिचे मैत्रिणी देखील होत्या। आता ही महिला पुण्याहून थेट मंदिराकडे येत होती। पुणे ते तुळजापूर असा प्रवास तिचा होणार होता, परंतु तिला पुढे असं काही जाणवलं, पुढे असं काहीतरी तिच्यासोबत धक्कादायक घडेल, तिचं नाव संपूर्ण गुपित ठेवण्यात आलं, तिच्या जीवाला धोका पोहोचेल, तिनं असं कधी विचार केला नव्हता। मग ही महिला देखील पुण्याहून खास दर्शनासाठी निघाली होती, परंतु तिला एक वेगळाच अनुभव तिच्या बाबतीत घडणार होता। तिने तो अनुभव लोकांपुढे मांडला। त्या अनुभवाची तीव्रता इतकी होती की तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं।
तिच्या जीवाला धोका बसला होता. आता दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात, परंतु नवरात्रमध्ये इथे मोठा उत्सव असतो. मोठा उत्सव उत्साहाने साजरा होत असतो. या काळात मंदिर परिसरात दिवस रात्र अखंड भक्तिमय वातावरण असते. तुळजाभवानीच्या कुलदैवत मानणाऱ्या हजारो कुटुंबियांचा जिव्हाळे जिथे आहेत, भक्ती आहे, प्रेम आहे, पण हजारो कुटुंबाच्या जिव्हाळ्यावर आता पाणी फिरलंय. मग या महिलेने नेमकं काय केलं? तुम्हाला आता हा वारंवार प्रश्न निर्माण होतोय. पौर्णिमा आणि अमावस्येला इथे मोठी जत्रा भरत असते. भाविक हे देवीसमोर नारळ, फुले, नैवेद्य अर्पण करत असतात, आपली मनोकामना व्यक्त करत असतात. पण आता ही जी महिला आहे ही पुण्याहून खास मंदिर पाहण्यासाठी तुळजाभवानी आईचं दर्शन घेण्यासाठी येत होती. ही आयुष्यात पहिल्यांदाच इथे येत होती. ती मंदिराच्या आधी कधीच आली नव्हती. ती मंदिराच्या आत आधी कधीच आली नव्हती. आयुष्यभरात ती पहिल्यांदा आली होती आणि आता तिचे जे नाव आहे ते गुपित ठेवण्यात आले, कारण की तिच्या नावाला धोका असू शकतो. त्यांनी काय पाहिलं हे चालत येत होत्या. त्यांनी पाहिलं बैल ज्या पारड्या असतात त्या पारड्या अक्षरशः खच पडलेल्या होत्या. त्या ठिकाणी मंदिराच्या साईडला जर बघितलं तर पारड्यांचं खच पडलेलं, अक्षरशः लोक त्याला जी देव मानतात, पारड्या एखाद्या भंगारात किंवा एखाद्या कचऱ्यात टाकल्या होत्या, घाण अवस्थेत पडल्या होत्या. अगदी कुटुंबाच्या त्या महिलेने खूप वाईट वाटलं. ते इतके सुंदर प्राचीन युगानुयुग हे मंदिर आहे, तिथे अक्षरशः त्या पारड्या कचऱ्यात फेकून दिल्या होत्या. त्या काळामध्ये जर बघायला गेलं तर देवीचे फोटो होते तेही कचऱ्यात टाकून दिले होते. देवीच्या माळा होत्या, देवीच्या कवड्याच्या माळा देखील कचऱ्यात फेकून दिली होती. मग खरं तर या महिलेने काय केलं? विचित्र दृश्य तिला बघितलं. अक्षरशः ती एकदम स्तब्ध झाली. देवीच्या ज्या आपण पारड्या वाहतो, ज्या देवीचे फोटो असतो, साडी चोळी पदर असतो, त्यामध्ये कवड्याची माळ असते, फुले असतात, देवींचे फोटे असतात, हे सगळं कचऱ्यात फेकून दिलं होतं. त्या महिलेने काय केलं? अतिशय दुर्गंध वास येत होता. तिथे परड्यांचा याचा ढग अक्षरशः कचऱ्यात पडला होता. अक्षरशः पवित्र गोष्टीला कचऱ्यात फेकून दिलं होतं. मग त्या महिलेने मोबाईल काढून मोबाईल बनवून त्याचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करून दिला. आणि या व्हिडिओमुळे अक्षरशः संपूर्ण देशातून त्या ठिकाणी टीका सुरू झाली. इतक्या पवित्र ठिकाणी देवीचे जे पवित्र गोष्टी असतात, परडी असेल, देवीचे फोटो, साडी चोळी असेल, देवीची माळ असेल, ही कचऱ्यामध्ये फेकून देणं म्हणजे किती मूर्खपणा आहे. ही कचऱ्यामध्ये फेकून देणं म्हणजे किती मूर्खपणाचं काम असेल. काही मिनिटापूर्वी या परड्या देवीसमोर दिल्या जातात आणि त्यानंतर कचऱ्यामध्ये फेकून दिल्या जातात. मग नेमकं याच्यामध्ये चूक कोणाची? लोकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पाहिजे का, की मंदिरामध्ये प्रशासनाची चूक आहे? अशा प्रकारच्या चर्चा आता इंटरनेटवर उठल्या होत्या. या एका व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता की धार्मिक स्थळी स्वच्छता आणि लोक कशा पद्धतीमध्ये वागतात यावर एक महत्त्वाची चर्चा ठिकाणी उठली होती. आता या घटनेवर तुमचं नेमकं मत काय आहे? कमेंट करून नक्कीच कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.